श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी। जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनयोगू आहे। तोची ऐका होय तैसा सांगो। ब्राह्मण शरीराचे ठिकाणी ओंकार तत्कार पूर्वक जे कर्म ब्रह्मरूप केले गेले ते प्रशस्त या शब्दाने वाखाणिले जाते। त्या प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत शब्द जो लावला जातो तोच कसा लावला जातो ते सांगतो ऐका। सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दाः पार्थ युज्यते। अर्जुना, अविनाशी भावाचे ठिकाणी सद्वर्तनाचे ठिकाणी व तसेच चांगल्या मंगल कार्याचे ठिकाणी हा सत शब्द लावला जातो। तरी सत शब्दे येणे आटुनी असताचे नाणी। दाविजे अव्यंगवाणी सत्तेचे रूप। जे सतची काळे देशे होऊ नेण्याची अनारीसे। आपण पा आपण असे अखंडित। या सत शब्दाच्या योगाने विनाशीपणाचे नाणे आटले जाऊन अविनाशी भावरूप सत्तेचे निर्दोष स्वरूप दाखविले जाते। ते सत स्वरूप कोणत्याही काळात व कोणत्याही देशात असत होऊ शकत नाही। ते आपण आपल्या ठिकाणी अखंड अविनाशी अविकारी आहे। माऊलीने या ओवीत सत्स्वरूपाची व्याख्या दिली आहे। हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी सोये लाभे जयाची। असतपणाने जेवढे काही दिसते तेवढे ते नव्हे असा विचार करून पाहिले असता ज्याचा आश्रय रूपाचे ठिकाणीही लाभलेला दिसतो। याचा अर्थ असा की रूपालाही सत्स्वरूपाचाच आधार आहे। सत्स्वरूपाला सोडून रूपाला स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणून ते असत नाही। दृश्य कीर दृष्टी असे परी साच की द्रष्टा असे। दृश्य जड असं जगद्रूप नसून तेही अविनाशी सद्रूप ब्रह्मच आहे असे माऊलींनी अमृतानुभवातही सांगितले आहे। अर्थात सत्स्वरूपाचा विचार केला असता रूप ही सत्स्वरूपच ठरते। तेणेसी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखिजे करुणी सम ऐक्य बोधे। तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळूनी होई जे एक सरे सन्मात्रची। ऐसा हा अंतरंगू सत्शब्दाचा विनियोगू जाण म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो। ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे। म्हणोनी हे बोलणे देवाचेची। जे प्रशस्त कर्म सत्स्वरूपासह सर्वात्मक ब्रह्मस्वरूप झाले त्याचे आपल्याशी ऐक्य आहे। या ज्ञानबोधाने ते समस्वरूप पाहावे। जे ओंकार तत्कार पूर्वक केलेले कर्म ब्रह्माकार होते असे जे मागे सांगितले ते सर्व द्वैत मनातून काढून टाकून केवळ सन्मात्र स्वरूप होऊन राहावे असा हा सत शब्दाचा अंतरंग विनियोग आहे असे जाण असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात। मी म्हणत नाही हो आणि मी म्हणतो असे जरी खरे म्हटले तरी भगवंताहून मी अलग राहणे हे सर्व व्यापक भगवंताचे ठिकाणी उणे पण आहे। याही दृष्टीने पाहता हे म्हणणे भगवंताचेच आहे।
आता आणि ती ही परी सत्शब्द हा अवधारी सात्विका कर्मा करी उपकार जो तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे परी एकाधे हा अंगे हिणावती जई तई उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे का अंगहीन भांडावे रथाची गती तैसे एकेची गुणे वीण सतची परी असतपण कर्म धरी गाजाण जी वेळे तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सच्छब्दू कर्माकरी जीर्णोद्धार ते असतपण फेडी आणि सद्भावाची रूढी निजसत्वाची प्रौढी सच्छब्द हा आणखी दुसरे असे की या सत शब्दाने सात्विक कर्मावर जो उपकार केला जातो तो सांगतो ऐक सात्विक कर्म अधिकारानुसार चांगले अनुष्ठिले जात असताना जर त्यात एखाद्या अंगाने वैगुण्य प्राप्त झाले तर ज्याप्रमाणे एखादे अंग किंवा अवयव नसले म्हणजे संपूर्ण शरीर त्या अवयवा वाचून राहते किंवा चाक वगैरे एखाद्या अंगाने हीन झालेल्या रथाची गती बंद पडते त्याप्रमाणे जेव्हा एका गुणाच्या उणेपणामुळे सत्कर्माला असतपण येते तेव्हा ओंकार सत्कार यांचे साह्य असलेला हा सत शब्द या कर्माचा चांगला जीर्णोद्धार करतो म्हणजे उणीव भरून काढतो व कर्म पूर्ण करतो हा सत शब्द आपल्या सद्भावाच्या भारदस्तपणामुळे कर्माचे असतपण नाहीसे करून त्याचे ठिकाणी सतपणा रूढ करतो दिव्यौषध जैसे रोगिया का साबावो ये भंगलिया सत्शब्द कर्मा व्यंगलिया तैसा जाण अथवा काही प्रमादे कर्म आपुले मर्यादे चुकोनी पळे निषिद्धे वाटे हन चालतया ही मार्गू सांडे पारखिया खरे पडे रहाटी माझी न घडे काई काई कोणी तैसी कर्मा राभसे सांडे सीमा असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहे जई तेथ गाहा सत्शब्दू येरा दोही परिस प्रबुद्धू प्रयोजीला करी साधू कर्मा ते यया लोहा परिसाची घृष्टी वोहळा गंगेची भेटी का मृता जैशी वृष्टी पियुषाची पै असाधू कर्मा तैसा सशब्द प्रयोग विरेशा हे असो गौरवची ऐसा नामाचा यया जसे दिव्य औषध रोग्याला किंवा सहाय्य मिळणे आशा भंग झालेल्यास उत्साहजनक होते त्याप्रमाणे कोण्याही रीतीने व्यंग झालेल्या कर्माला सत शब्द हा पूर्ण करतो असे जाण अथवा कोणत्या एखाद्या चुकीमुळे कर्म आपले विहित मर्यादा सोडून निषिद्ध कोटीत गेले तर चालणाऱ्याचीच वाट चुकते परीक्षकच एखादे वेळी फसतो व्यवहारामध्ये काय काय घडत नाही त्याप्रमाणे अविवेकाने एखादे वेळी कर्माची मर्यादा ओलांडली जाऊन त्या कर्माला असाधू असे जे वाईट नाव प्राप्त होते असे झाले असता सत शब्द हा ओंकार व तत्कार या दोघांपैकी इतक्या पूर्ण अवस्थेला पोचलेला आहे की तो लावला असता कर्माला आपल्यासारखेच चांगले व पूर्ण करतो ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा संसर्ग व्हावा गंगेला ओढा मिळावा किंवा मेलेल्या माणसावर अमृताची वृष्टी व्हावी त्याप्रमाणेच वीरश्रेष्ठ अर्जुना अपूर्ण व निषिद्ध अशा कर्माला सत शब्द लावण्याचा उपयोग आहे हे असो सत या नामाची अशी महतीच आहे घेऊनी येथीचे वर्म जई विचारीसी हे नाम तई केवळ हेची ब्रह्म जाणसी तू पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथने तसे जेथूनी काहे प्रकाशे दृश्य जात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे अंतु वट व्यंजक नाम परी आश्रयो आकाशा आकाशची का जैसा या नामानामी आश्रयो तैसा भेदू असे या नामाचे हे रहस्य जाणून तू नामाचा विचार करशील तेव्हा तुला असे दिसून येईल की ओम तत्सत हे ब्रह्म आहे हे पहा अर्जुना जेथून हे दृश्य जगत प्रकट होते तेथेच ओम तत्सत हे नाम जीवाला पोचविते ती वस्तू म्हणजे सर्व विशेष रहित असे शुद्ध परब्रह्म होय त्याचा प्रत्यय आणून देणारे हे एक
हे नाम अंतरंगभूत साधन आहे. ज्याप्रमाणे आकाशाला आकाशाचा आश्रय आहे त्याप्रमाणे भगवंताच्या नामाला भगवंताचाच आश्रय असल्यामुळे भगवान व भगवंताचे नाव यांचा अभेदच आहे. म्हणूनच भगवान जसा अनध्यस्त विवर्त रूप आहे तसे त्याचे नावही अनध्यस्त विवर्त रूप आहे असे सर्व संत मानतात. उदयीला आकाशी रवीची रविते प्रकाशी नाम व्यक्ती तैसी ब्रह्माग्री. आकाशात सूर्य उगवला असता तो आपल्यालाच प्रकाश रूप करतो, त्याप्रमाणे ओम तत्सत हे व्यक्त नाम ब्रह्माला प्रकाशित करते. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीर्यं सदित्येवाभिधीयते. यज्ञ दान व तप यांच्या अनुष्ठानात राहण्याच्या स्थितीला सत असे म्हणतात व त्यांच्याकरिता होणाऱ्या कर्मालाही सत असे म्हणतात. म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. यया लागे कर्म जे जे कीजे ते याग अथवा दाने तपादी के गहने तिये निफजतू का न्यूने होऊनी ठातू परी परिसाचा वरकली. नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. उनिया पुरियाची परी नूरेची तेथ अवधारी निवडून येती सागरी जैसी या नदी. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळ सागा आणि एकेकाही अक्षरा वेगवेगळा वीरा विनियोगू नागरा बोलिलो रीती. आता एव ऐसे सुमहिम. म्हणून हे ब्रह्मनाम जाणितले की सुवर्म राया तुवा तरी तेथून त्याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा. जयाचे जाले बंधा उरो नेदी जिये कर्मी हा प्रयोगू अनुष्ठी जे सद्विनियोगू तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची तो. म्हणून ओम तत्सत ही नुसते 3 अक्षरी नाम असून ते केवळ परब्रह्म सोय असे समज. याच्या निष्पत्ती करिता जी जी थोर यज्ञ याग तप दाने इत्यादी कर्मे केली जातात ती सांग होवोत किंवा व्यंग होवोत तरी ज्याप्रमाणे परिसाच्या कसोटीच्या स्पर्शाने झालेल्या सोन्यात हे हिणकट आहे हे चांगले आहे अशी भाषा राहत नाही, त्याप्रमाणे परब्रह्माचे ठिकाणी अर्पण केलेली कर्मे सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद ब्रह्म स्वरूपच होतात. ज्याप्रमाणे समुद्रास मिळालेल्या नद्या पुन्हा ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे परब्रह्माला कर्मे अर्पण केली असता ती उणी पुरी राहत नाहीत हे पक्के समज. याप्रमाणे ज्ञानवान अर्जुना तुला या ब्रह्मनामाच्या शक्तीची ही उपपत्ती सांगितली आणि हे वीरा अर्जुना या ब्रह्मनामातील एक एक अक्षराचा वेगवेगळा विनियोग ही सुंदर रीतीने सांगितला. अशा प्रकारे वर सांगितल्याप्रमाणे त्याची उत्तम कीर्ती आहे म्हणून ते परब्रह्माचे नाम झाले आहे. त्याचे हे नीट वर्म हे राजा जाणलेस ना. आजपासून ही नामाची श्रद्धा सदा सर्वदा अशीच वाढलेली राहिली तर ती प्राप्त झालेल्या कर्मबंधनाला उरू देणार नाही. ज्या कर्मामध्ये ओम तत्सत या ब्रह्मनामाचा उच्चार होऊन त्याचा योग्य विनियोग केला जाईल ते संपूर्ण वेदाचे अनुष्ठान झाले. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं चयत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनो इह. ओ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम 17 हे अर्जुना,
अश्रद्धेने केलेल्या हवनाला, दिलेल्या दानाला, केलेल्या तपाला व केलेल्या स्तुती नमस्कार आदी कर्माला असत म्हणतात. तरी त्याचे इहलोकी किंवा परलोकी ही फळ मिळत नाही. ना सांडूनी हे सोये, मोडूनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवूनिया. मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, एकांगुष्ठी ही तपिजे तपसहास्त्री. जळाशयाचे नावे, समुद्र कीजती नवे, परी किंबहुना आघवे वृथाची ते. खडकावरी वर्षले, जैसे भस्मी हवन केले, का खेव दिधले सावलीये. नातरी जैसे चडकणा, गगन हाणीतले अर्जुना, तैसा समारंभू सुना गेलाची तो. घाणा गाळिले गुंडे, तेथ तेल ना पेंडी जोडे, तैसे दरिद्र ते वढे ठेलेची अंगी. गाठी बांधली खापरी, तेथ येथे अथवा पैलतीरी, न सरोनी जैसी मारी उपवासी गा. कर्म करण्याची ही हातोटी सोडून देऊन व कर्माला लागणारा श्रद्धेचा हात मोडून टाकून अश्रद्धेने नुसत्या दुराग्रहाच्या बळावर कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले, रत्नांनी भरलेल्या पृथ्वीचे दान केले, किंवा एका अंगुष्ठावर उभे राहण्यासारखी हजारो तपे केली, अथवा फार काय सांगायचे, जलाशय निर्माण करण्याच्या नावाखाली समुद्रासारखे नवे समुद्र निर्माण केले, तरी ते सर्व व्यर्थच होय. ज्याप्रमाणे पाषाणावर झालेला पाण्याचा वर्षाव किंवा राखेत केलेले हवन अथवा सावलीला दिलेले आलिंगन किंवा अर्जुना आकाशाला मारलेली थापड व्यर्थ होय, त्याप्रमाणे अश्रद्धेने केलेले सर्व कार्यारंभ व्यर्थ होय. ज्याप्रमाणे घाण्यात घालण्याकरता टाकलेल्या दगडापासून तेल किंवा पेंड काहीच प्राप्त होत नाही, परंतु स्वतःचे दारिद्र्य तेवढे कायमच राहते. कणवटीच खोचलेली खापरखुटी अलीकडील किंवा पलीकडील तीरावरील गावात कोठेही चालत नसल्यामुळे जशी उपाशी मारते, तैसे कर्म जाते तेने नाही अहिकीचे भोगणे, तेथ परत्र ते कव अपेक्षावे. म्हणोनी ब्रह्मनाम श्रद्धा, सांडोनी कीजे जो धांदा, हे असो सीणून सदा दृष्टा दृष्टी तो. ऐसे कलुष करी केसरी, ताप तिमिर तमारी, श्री वीर वर नरहरी बोलिले तेने. त्याप्रमाणे अश्रद्धेने केलेल्या कर्मजाताने जेथे ऐहिक भोगच मिळत नाही, तेथे त्यांच्या योगाने परलोकातील भोग मिळतील अशी आशा कशी करावी. म्हणून ओम तत्सत या ब्रह्मनामाचा प्रयोग व श्रद्धा यांना सोडून केलेले कोणतेही कर्म इह परलोकी नुसता क्षीणच होय. पापरूपी हत्तीला मारणारा सिंह, त्रिविध दुःखरूप अंधाराचा नाश करणारा सूर्य, लक्ष्मीचा पती, पराक्रमी नरसिंह असा हा भगवान श्रीहरी असे बोलता झाला. तेथ निजानंदा बहु असा, माझी अर्जुना तो सहसा, हरपला चंद्रू जैसा चांदिनेची. अहो संग्रामो हा वाणिया, नाराचा चिया आणिया, सुनी मास घे मवणिया जीवितेसी. ऐसिया समयी कर्कशे, भोगी जत स्वानंद राज्य जैसे, कैसे आजी भाग्योदय हा नसे आणिके ठाई. संजयो म्हणे कौरव राया, गुणा रिझो ये रिपुचिया, आणि गुरु ही हा आमुची या सुखाचा येथ. हा न पुसता ये गोठी, तरी देवो का सोडी ते काठी. तरी कैसे आम्हा भेटी परमार्थेसी, होतो अज्ञानाच्या अंधारा, ओसंतीत जन्म वाहरा. हे आत्मप्रकाश मंदिरात आणि रे, एवढा आम्हा तुम्हा थोरू, केला येणे हा उपकारू. म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय, देवीची संजयो म्हणे चित्ती. अतिशयो हा नृपती, खुपेल म्हणून किती बोलत असो. ऐसी हे बोली सांडिली, मग येरीची गोठी आदरिली. जे पार्थे का पुसिली श्रीकृष्णा ते, याचे जैसे का करणे, तैसे मीही करीन बोलणे. ऐकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचिता भावार्थ दीपिकायाम सप्तदशोध्याय. ज्याप्रमाणे चंद्रापेक्षा पुष्कळ पटीने असलेल्या प्रकाशात चंद्र हरपला जातो,
त्याप्रमाणे अपार अशा आत्मानंदात अर्जुन तात्काळ निमग्न झाला. अहो, कौरव पांडवांचा युद्ध प्रसंग म्हणजे एक वाणीच होय. बाणांची अग्ररूपे मागे घालून तो प्राणासह मासांचे माप घेत असे. अशा कठोर प्रसंगी तो अर्जुन स्वानंदाचे साम्राज्य कसे भोगीत आहे पहा. अर्जुना वाचून दुसऱ्याचे ठिकाणी असा भाग्योदय झालेला दिसणार नाही. संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, शत्रूच्या गुणाने आनंद होतो व तो आमचा सुखप्राप्तीला कारण असल्यामुळे गुरुस्थानीच आहे. अर्जुनाने ही गोष्ट विचारलीच नसती तर देवांनी जरी प्रक्रिया रूप गाठोडीची गाठ कशाला सोडली असती व मग आमच्यासारख्याला परमार्थाचा लाभ कसा झाला असता. जो मी आता विस्मृती रूप अंधारात जन्म दुःख भोगीत होतो, त्या मला आत्मस्मृती करून देऊन आत्मप्रकाश रूप मंदिरात आणले. एवढा मोठा उपकार या अर्जुनाने आपल्यावर केला असल्यामुळे तो भगवान व्यासांचा बंधू व आपला गुरु झाला आहे. तसेच संजय आपल्या चित्तात म्हणतो, अर्जुनाची केलेली स्तुती राजाच्या मनाला झोंबेल, म्हणून आता किती बोलायचे असा विचार करून त्याचे बोलणे आटोपते घेतले व मग अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला जी गोष्ट विचारली हो त्या दुसऱ्याच गोष्टीविषयी बोलणे सुरू केले. श्री निवृत्तीनाथ महाराजांचे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐका, त्यांचे जसे करणे झाले आहे तद्नुरूपच मीही निरूपणाचे बोलणे करेन. ओम श्री सद्गुरु माऊलीच्या कृपा प्रसादाने श्री ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाचा अनुवाद गुणार्थ दीपिकेसह समाप्त झाला. तो गुरुमाऊलीच्या चरणी समर्पण. मागे 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी असा निर्णय केला की कर्तव्याच्या निश्चितीकरिता एक शास्त्रच प्रमाण मानले पाहिजे. तेव्हा अर्जुनाला अशी शंका आली की हे कर्म कर्तव्य होय किंवा कर्तव्य नव्हे असे नुसत्या श्रद्धेने ठरवता येणार नाही काय. म्हणून अर्जुनाने प्रश्न केला की हे भगवंता, शास्त्र न पाहता जे केवळ श्रद्धेने यजन करतात त्यांची ती निष्ठा सात्विक, राजस की तामस. भगवान म्हणतात, अर्जुना, शास्त्राभ्यास किंवा शास्त्रावलोकन न करणाऱ्या लोकांची पूर्वकर्मानुसार प्राप्ती होणारी स्वाभाविक श्रद्धा ही सात्विक, राजस, तामस अशी 3 प्रकारची असते. हा पुरुष श्रद्धामयच आहे. सात्विक पुरुषाची श्रुती स्मृती पुराणात सांगितलेल्या शिव व विष्णू यांच्या पूजनाच्या ठिकाणी श्रद्धा असते. राजस श्रद्धेचे पुरुष यक्ष व राक्षसांचे पूजन करतात व तामस श्रद्धेचे पुरुष भूत प्रेतादिकांचे पूजन करतात. या 3 श्रद्धेपैकी रजोगुणी तमोगुणी या 2 श्रद्धा अधपतनाला कारणीभूत असल्यामुळे निशेष टाकून देऊन सात्विक श्रद्धात जतन करावी. तसेच ज्या योगे चित्तात सत्वगुण दृढ ठसेल अशी संगती धरावी व सत्वगुण ज्यात अधिक आहे असा आहार घ्यावा. खाल्लेल्या अन्नाप्रमाणेच मनुष्याचे मन बनते. सर्व मनुष्यांना प्रिय असलेला आहार सात्विक, राजस, तामस असा 3 प्रकारचा आहे. त्याच प्रमाणे यज्ञ, तप व दान हेही 3 प्रकारचे आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, प्रथम आहाराचे भेद सांगतो ऐक. सात्विक पुरुषाला प्रिय असलेला आहार आयुष्य, चित्तातील स्थैर्य, शक्ती, आरोग्य, सुख व अभिरुची इत्यादी सात्विक गुण वाढवणारा, स्वभावतःच रसभरीत, अंगचाच स्निग्ध, शरीरात बराच वेळ टिकणारा व इंद्रियांना समाधान देणारा असा असतो. राजस पुरुषाला प्रिय असलेला आहार अति कडू, अति आंबट, अति तिखट, अति खारट, अति उष्ण, अति रुक्ष, व शरीराचा दाह करणारा, म्हणून दुःख, शोक व रोग यांना उत्पन्न करणारा असतो. तामस पुरुषाला प्रिय असलेला आहार निरस, दुर्गंधीयुक्त, शिळा, उष्टा व अपवित्र असतो. यज्ञ फळाची यत्किंचितही इच्छा न करता शास्त्रविधीला धरून केला जाणारा सात्विक यज्ञ होय. फळाची इच्छा धरून लोकात प्रतिष्ठा मिरविण्याकरता केला जाणारा यज्ञ राजस यज्ञ होय. शास्त्रविधी, यथोक्त अन्नदान
वैदिक मंत्र, वेद शास्त्रोक्त दक्षिणा व श्रद्धा या विरहित केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. अर्जुना, आता तपाचे स्वरूप आहे. तप हे शारीरिक, वाचिक व मानसिक असे 3 प्रकारचे आहे. देव, ब्राह्मण व गुरु व ज्ञानी यांचे पूजन करणे, शरीर शुद्धी, सरळपणाने वागणे, ब्रह्मचर्य व कोण्याही प्राण्याची हिंसा न करणे ही कर्मे शरीराने होत असल्यामुळे याला शारीरिक तप म्हणतात. खिन्नता उत्पन्न न करणारे, सत्य, प्रिय व हितकारक असे बोलणे व आपल्याला पठण करण्यास योग्य म्हणून स्वीकारलेली स्तोत्रे व ग्रंथ यांचा अभ्यास करणे याला वाचिक तप म्हणतात. राग द्वेष रहित मन होणे, मनात सर्व लोकांच्या हिताची इच्छा व निष्कपट बुद्धी असणे याला मानसिक तप म्हणतात. हेच तप अत्यंत श्रद्धेने व फळाची इच्छा न धरता केले असता हे तप हे सात्विक तप होते व फळाची इच्छा धरून प्रतिष्ठा मिळवण्याकरता केले असता राजस तप होते. तसेच अधिकारी अंतःकरणाने आपल्या देहाला अत्यंत पीडा देऊन दुसऱ्याचा नाश करण्याकरता केलेले तप तामस म्हटले जाते. पुण्यक्षेत्रात पुण्यकाली उपकार फेडण्यास असमर्थ व वेद पारंगत अशा ब्राह्मणाला दिले जाणारे दान सात्विक दान होय. प्रत्युपकाराच्या आणि फळ मिळण्याच्या बुद्धीने व कष्टी अंतःकरणाने केलेले दान राजस दान होय. संध्या समयी किंवा रात्री सधर्माने मिळवलेल्या धनाचे पापी लोकांना दान करणे याला तामस दान म्हणतात. भगवान म्हणतात, अर्जुना, आम्ही श्रद्धेपासून दानापर्यंत सत्व, रज, तम या 3 गुणांनी व्याप्त ह्या ज्या क्रिया सांगितल्या त्या सात्विक कर्माचे स्वरूप स्पष्ट करण्याकरता सांगितल्या. तू सत्वगुणाचा आश्रय करून सात्विक कर्मेच कर व राजस तामस कर्माचा त्याग कर. केलेल्या सात्विक कर्माने मोक्षसिद्धी कशी होते याचे वर्म तुला आता सांगतो, ऐक. परब्रह्माचा ओम तत् सत असा 3 प्रकाराने नामनिर्देश केला आहे. या त्रिविध नामनिर्देशद्वाराच ब्राह्मण, वेद व यज्ञ निर्माण केले गेले. म्हणून मोक्षाची इच्छा करणाऱ्या वेदवादी ब्राह्मणांच्या यज्ञ, दान, तप इत्यादी सर्व क्रिया प्रथम ओंकाराचा उच्चार करून नेहमी होत असतात. केवळ तत्वाच्य ब्रह्माकडे लक्ष देऊन ते नाना प्रकारचे यज्ञ, दान, तपादी कर्मे करतात व तसेच अस्तित्व, सदवृत्तत्व या अर्थी प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत शब्द लावला जातो. अशा प्रकारे ओम तत्सत या 3 नामांचा विनियोग करून यज्ञ, तप, दान यांच्या अनुष्ठानात राहणाऱ्या स्थितीला सत असे म्हणतात. राहणाऱ्या स्थितीला सत असे म्हणतात. जे अश्रद्धेने हवन केले जाते, दान दिले जाते ते असत कर्म होय. इहलोकी किंवा मरणानंतर त्यांचे काही फळ होत नाही, त्याचे काही फळ होत नाही. श्रीमद सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज अर्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.